लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। लोकमोर्चा गायरान अभियानचे अध्यक्ष सुभाष मुंडे बाबा यांनी अतिशय अभ्यासपूर्वक आणि निष्ठेने दिलेल्या लढ्याला यश येणार आहे। नुकतेच शनिवार दिनांक 24 मे रोजी नाशिक महसूल विभागाच्या विविध प्रश्नाबाबत नाशिक येथे महसूल आढावा बैठकीनिमित्त राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नाशिक येथे आले असता अध्यक्ष सुभाष मुंडे यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मराठवाड्यातील गायरान धारकांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली। यावेळी माननीय मंत्री महोदयांनी पुढच्या महिन्यात औरंगाबाद महसूल विभागात महसुली मीटिंग आयोजित करण्याबाबत त्यांच्या सचिवांना सूचना दिल्या आणि त्या बैठकीत आपण हा प्रश्न 100% सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल। तसेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जालना जाहीर सभेत दिलेले आश्वासन पूर्ण करून गायरान धारकांना न्याय मिळवून देऊ असे प्रतिपादन केले। वरील उद्गारामुळे संघटनेत आनंदाचे वातावरण आहे। आज नाशिक येथे राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रकांतजी बावनकुळे साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन दिले। मराठवाड्यातील औरंगाबाद महसूल विभागातील 8 जिल्ह्यामध्ये जो गायरांचा प्रश्न स्थगित पेंडिंग आहे, त्या प्रश्नाला सुप्रीम कोर्टाचं काही ठिकाणी ऑब्जेक्शन आले होते, पण ते ऑब्जेक्शन मागच्या 24 तारखेला मुंबई हायकोर्टाचे चीफ न्यायाधीश माननीय प्रवीण उपाध्याय यांनी तो मुद्दा क्लिअर केल्यामुळं गायरान जमीन नावचं होण्याबाबतचे कलेक्टरला आदेश आहे आणि आता कलेक्टर साहेबांनी ते तात्काळ कारवाई करावी म्हणून बावनकुळे साहेबांनी औरंगाबाद महसूल विभागाला लवकरच याबाबतची बैठक घेण्याचं मान्य केलं आहे, कबूल केलं आहे आणि लवकरच महसूल विभागाची औरंगाबादला बैठक होईल। त्यामध्ये हा ते प्रश्न तातडीने मार्गी लावणार आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.